तर नमस्कार मंडळी, एक छानसा मस्त एक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे. तोही रांगोळीचा, तेही झटपट आणि अगदी सोप्या पद्धतीची रांगोळी. त्यात मी कलरचा अजिबात उपयोग केलेला नाही, फक्त पांढरी रांगोळीचा जास्तीत जास्त वापरलेले आहेत. इथं मी 2 सर्कल तयार करून घेतले आहेत, म्हणजे चॉकने. नंतर मधोमध आपल्याला सेंटरला पांढऱ्या रांगोळीचा डॉट ठेवून द्यायचा आहे. त्यावर एक पेन्सिलनं किंवा माचीच्या कडेनं एक सर्कल तयार करून घ्यायचे आणि त्यावर आपण एक एक लाईन ते असे पाकळीचा आकार करून घ्यायचा, म्हणजे एक प्रकारची आपली डिझाईन आणि एक फूल तयार होते अशा पद्धतीनं. आता जिथं मी फूल तयार करतो सेंटरला, तिथं मधोमध आपल्याला अशा पाकळ्या तयार करून घ्यायची आहेत. आता माझ्या छोटं सर्कल म्हणजे मीडियम साईजचं, म्हणजे म्हणून माझ्या इथं 5 पाकळ्या इथं बसल्या आहेत. कमी जास्त तुम्ही करू शकतात, म्हणजे तुमची डिझाईन जर मोठी असेल तर. आता त्यात आपण ते पाकळी तयार केली आणि त्यामध्ये आपल्याला पांढरी रांगोळी घालून घ्यायची, म्हणजे टोकावर अजून खूप सुंदर दिसते असे फुलं हे. तुम्ही अशा पद्धतीचं सिंपल एक जरी फुल काढलं ना रोजच्या रांगोळीमध्ये तरीही चालतं. यात मी रांगोळीचा कलरचा अजिबात उपयोग केलेला नाही, फक्त इथं पांढरी रांगोळी जास्तीत जास्त वापरलेली आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीनं. जिथं मी पांढरी रांगोळी घातली होती वर टोकावर, तिथं आपल्याला एक एक पांढऱ्या रांगोळीचा डॉट ठेवून द्यायचा आहे. इथं मी रांगोळी काढायची डबी जी असते तेच इथं वापरलेले आहेत. तुमच्याकडे तुम्हाला हातानं जमत असेल तर तुम्ही हातानेही करू शकतात, पण या डबीमुळे का ते पटकन रांगोळी काढायला सोपं जातं. फार जास्त वेळ लागत नाही रांगोळी काढण्यासाठी. इथं मी साईडला आता एक चकलीची डिझाईन तयार तयार करून घेते. मी चकलीच म्हणते याला, तुम्ही काय म्हणतात ते मला माहीत नाही. तर एक चकली आपली तयार करून घ्यायची, म्हणजे एक प्रकारची आपल्याला डिझाईन इथं तयार करून घ्यायची सर्कलमध्ये. त्या सर्कलला आपल्याला माचीची जी काडी आहे त्यानेच आपल्याला पुन्हा त्यावर फिरून घ्यायचे, म्हणजे डबल लाईन आपल्याला तयार होते. म्हणून मी प्रत्येक डिझाईनला पुन्हा त्यावर माचीची काडी फिरून घेते, म्हणजे अजून खूप सुंदर दिसतात अशी रांगोळी. आता ते आपण चकली तयार केली होती, त्यावर पूर्ण आपल्याला एक सर्कलमध्ये व्हाईट कलरची रांगोळी जी आहे पांढरी, तसे एक एक करून डॉट पूर्ण रांगोळीवर ठेवून द्यायची, म्हणजे एक प्रकारचा सर्कल आपल्याला पुन्हा तयार करून घ्यायचा आहे हा. इथं मी पूर्ण सर्कलला गोल डॉट करून घेतले आहेत, म्हणजे एक एक डॉट ठेवून दिले. त्यावर पुन्हा आपल्याला एक एक पाकळी तयार करून द्यायची. जसे सूर्यफुलाची पाकळी फुलांची पाकळ्या असतात त्याच पद्धतीनं आपल्याला पाकळ्या तयार करून घ्यायचे थोड्या थोड्या अंतरावर. एकसारख्या पाकळ्या येऊ द्यायची आपल्याला. आता लहान मोठी साईज तुम्ही घेऊ शकतात. मी मीडियम साईजची पाकळी घेतली, आणखी माझ्याकडे जागा खूपच छोटी, खूपच जर मोठी घेतली मी तर खालपर्यंत येणार पायापर्यंत, म्हणून मी इथं जास्तीत कमी जागेमध्ये अगदी छोटीशी रांगोळी इथं काढते. आज जरा थोडी मोठीशीच काढली आहे, म्हटलं चला आज मोठी, बऱ्याच दिवसापासून अशी मोठी रांगोळी काढली नाहीत मी, म्हणजे तेही व्हाईट कलरच्या रांगोळीत मी भरपूर तुमच्यासोबत शेअर केल्या त्या, पण म्हटलं चला आज पूर्ण कलर न वापरता पांढरीच रांगोळी इथं काढावी. तिथं आपण पाकळ्या तयार केल्या आहेत ना, त्यामध्ये आपल्याला पूर्ण व्हाईट कलर टाकायचा आहे आतमध्ये वरच्या टोकावर, जसं आपण आतमध्ये घातलं होतं तसं. आणि पुन्हा आतमध्ये मधोमध त्याला आपल्याला एक तुरे तयार करून, आपण मोराच्या डोक्यावर कशा तुरी असतात ना, तसे आपल्याला 5 तुरे इथं घालून घ्यायचे, म्हणजे अजून खूप सुंदर दिसते. तर मी अशा पद्धतीनं कधी केली तर तुम्हाला वेगळी पद्धत करायची असेल किंवा सर्कलमध्ये किंवा एक एक डॉट ठेवून, जसं आतमध्ये एक एक डॉट ठेवला त्या पद्धतीनं पण तुम्ही डिझाईन तयार करू शकता, तुम्हाला जसं आवडेल तसं. आता या रांगोळीमध्ये का ते आपल्याला जशी डिझाईन काढू तशी आपल्याला ती छान दिसते रांगोळीमध्ये. आता तुम्हाला कोणती डिझाईन आवडते. आता मी यामध्ये पूर्ण व्हाईट कलर टाकले, म्हणजे व्हाईटच रांगोळी घेतली, पांढरी रांगोळी वरच्या साईडनं. तुम्हाला जर कलरफुलमध्ये काढायची असेल तर तुम्ही यामध्ये वेगवेगळे कलर इथं भरू शकता, अजून खूप सुंदर दिसते. पण कधीतरीच अशा पांढऱ्या रांगोळ्या खूप सुंदर दिसतात. त्यात फक्त आपल्याला हळदी कुंकू टाकलं तरी पण खूप सुंदर दिसतात अशा रांगोळ्या, आणि आकर्षकसुद्धा दिसतात. तर आता मी जे पाकळ्या तयार केल्या त्या डिझाईन पूर्ण काढून घेतली पूर्ण पानामध्ये, आणि पुन्हा त्यामध्ये आपल्याला काडीच्याच मदतीने एक पुन्हा लाईन ओढून घ्यायची, म्हणजे एक प्रकारची डबल लाईन म्हटलं तरी पण चालतं. तुम्ही बोटानं पण करू शकतात, जसं आपण एक बोट असतं त्यावर पूर्ण फिरवायचं रांगोळीवर, तसंही खूप सुंदर दिसते, किंवा काडीच्या मदतीनं केलं तरी पण चालतं. आता आपण जे 2 पाकळ्याच्या मधोमध जी जागा सुटलेली आहे, गॅप आहे, तिथं आपल्याला अशा पद्धतीनं डॉट करून घ्यायचं, म्हणजे डॉट तयार करून घ्यायची आणि एक प्रकारची डिझाईन तयार करून घ्यायची अशा पद्धतीनं. पूर्ण जे जागा सोडली 2 पाकळ्याच्या मधोमध आपल्याला असे त्रिकोणामध्ये डॉट तयार करून घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तिथं एक एक फूल पण तयार करू शकतात, किंवा एक एक डॉट पण तिथं ठेवू शकतात, किंवा आतमध्ये मी जशी चकली तयार केली तशा पद्धतीनं पण तुम्ही करू शकतात. पण जरा थोडी वेगळी पद्धत मी इथं काढली आहे. आता त्या काठीच्याच मदतीनं आपल्याला पूर्ण एक लाईन आतमध्ये ओढून घ्यायची, म्हणजे अशा पद्धतीनं एक प्रकारची डिझाईन इथं तयार झाली. खूप सुंदर पद्धतीची आपली डिझाईन इथं तयार झाली. तर अशा पद्धतीनं आपण पूर्ण इथं डॉट तयार केले ते त्या पद्धतीनंच आपल्याला सगळं इथं डिझाईन ही तयार करून घ्यायची. अगदी झटपट कुठल्याही सणावाराला तुम्ही ही रांगोळी काढू शकतात, किंवा रोज जरी सिंपल अशी रांगोळ्या काढायच्या जर म्हटलं तर विदाऊट कलरफुलच्या रांगोळ्या तुम्ही इथं अशा काढू शकतात. दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि काढायला पण अगदी सोप्या असतात. तुम्ही डबीनंही काढा किंवा हातानेही काढलं तरी पण चालतं, पण पांढरी रांगोळी पण अजूनच खूप सुंदर दिसते. यात जर तुम्हाला कलर टाकायचे असतील तर तुम्ही कलरचा पण ते उपयोग करू शकता, पण यामध्ये फक्त मी हळदी कुंकूच इथं घालणार आहेत.
आता हळदी कुंकू टाकताना काही तो व्हिडिओ मी शूट नाही केला, फक्त इथं हळदी कुंकू टाकून दिले आहेत. नंतरच हा व्हिडिओ तुमच्यासमोर शूट केलेला आहे. बघितलं ना, कलर न वापरता फक्त हळदी कुंकाचा उपयोग करून किती सुंदर रांगोळी दारासमोर ही दिसते. आता अशा पद्धतीनं एकदा का नक्कीच ट्राय करून बघा. अतिशय सुंदर आणि सुटसुटीत रांगोळी आपली डिझाईन इथं तयार झाली. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब